मिळाली। खरं तर भांडण वाद हे एकमेकांना समजून घेण्यासाठी फार आवश्यक आहे। त्या निमित्ताने एकमेकांकडे बघण्याची दृष्टी कळते, नव्याने जाणून घेता येतं। फक्त इतकंच की भांडणातून सुरू होणारा हा प्रवास सुरसव्याच्या वळणावर लवकरात लवकर जावा, तर अबोल्याची गोडी वाढते। आणि हा प्रवास लांबला तर मात्र मन दुखावतात। समजलं? काहीच का नाही सांगतेस? बोल ना। अरे हो, आप्पा कीर्तनात रखुमाई माता कशी रागवून इथे आली होती आणि तू गोप पेशात मनधरणी करायला आला होतास ते सांगतात। विठुराया, तुमच्यातलं भांडण मिटलं तसं उमाई आणि आप्पांचं भांडण कधी मिटेल? लवकर मिटवशील ना? डोक्यावर फुलं उधळलीस? ए पुरे, तुझ्या कारण नाही, तुझ्या डोईवर मी फुलं उधळली। पांडू, तू एवढ्या रात्री इथे कसा आलास? रात्र? अगं पुरे जागीवर रात सरली, कोंबडा रावला कधीच। पहाट झाली पुरे, पहाट। आणि एवढं पहाट झाल्या तू माझ्यासाठी फुलं घेऊन आलास? काहीतरीच काय? अगं पुरे, अगं ऐक की, तू माझी स्वप्नात आली होतीस। स्वप्न? तुला पण स्वप्न पडलं होतं? आणि स्वप्नामध्ये तुला फुलं पाहिजे होती। मोठा नग का गेलो आणि फुलं गोळा करून आणली। किती गोड। प्रसन्न वाटलं रे पांडू। आता वाटलं, पण मी आलो तेव्हा तेवढी रडविली का झाली होतीस? अरे, उमाई आणि आप्पांच्या भांडणाबाबत सांगू का पांडूला? पांडू, तुझे आई आप्पा कधी भांडतात का? आता कळलं, म्हणजे तुझे उमाई आणि आप्पा भांडलेत ना, तेव्हाच पहाट पहाट तुझ्या काळाच्या पायाला धरून आहेस ना? ही गोष्ट हसत हसत कशी काय विचारतोस रे पांडू? जीवाला काहीच वाटत नाही का तुझ्या? मी तर घाबरूनच गेले त्यांचं भांडण बघून। माझ्या आई अप्पा कधीच भांडत नाही रे, पहिल्यांदाच बघितलं मी। तुझी माझे मायानं बा जेव्हा तेव्हा भांडत